नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी आपल्या घरातीलच एका वस्तूचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर ती वस्तू कोणती, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची इतर सीझनप्रमाणे म्हणावीशी तशी चांगली वाढ होत नाही, कारण हिवाळा हा तुळशीच्या झाडाचा हा विश्रांतीचा काळ आहे, त्यामुळे झाड हे चांगले वाढत नाही। त्याचबरोबर झाडावरची जी पाने आहेत ती गळणे, झाडावरच्या फांद्या सुकणे अशा देखील समस्या हिवाळ्यामध्ये येत राहतात। तर ह्या समस्या होऊ नये म्हणून झाडाला खत, पाणी आणि सूर्यप्रकाश या 3 गोष्टी योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। तुळशीच्या झाडाला चांगल्या वाढीसाठी जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते, मात्र या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायलाच हव्यात। आता हिवाळ्यामध्ये जे संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी धुके पडते त्यापासून तुळशीच्या झाडाचे थोडे संरक्षण करावे। त्यावेळेस तुळशीच्या झाडावरती एखादा कपडा टाकून द्यावा आणि सकाळी जेव्हा ऊन पडते तेव्हा ते कापड हे काढून टाकावे। असे केल्यामुळे झाडावरती जे धुके पडते त्यामुळे पानामध्ये ओलावा राहतो, बुरशी, कीड लागण्याची जी शक्यता असते ती कीड जी आहे ती लागणार नाही। त्यानंतर झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे। आणि आता हिवाळ्यामध्ये तर झाडाला पाणी हे दररोज देण्याची आवश्यकता नसते। झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती नेहमी चेक करून द्यावे। जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची 1.5 ते 2 इंच ही कोरडी होईल तेव्हा या झाडाला पाणी द्यावे, म्हणजे झाडावरती कसल्याही प्रकारची जी समस्या आहे ती येणार नाही। त्यानंतर तुळशीच्या झाडावरती ज्या मंजिरी आहेत त्या देखील ह्या वेळोवेळी काढून टाकाव्या, कारण जेव्हा झाडावरती मंजिरी येतात तेव्हा झाडावरची वाढ ही होत नाही, कारण ज्या मंजिऱ्या आहेत त्याच्यातील बी तयार करण्यामध्ये झाडाची एनर्जी खर्च होते आणि आपले जे झाड आहे ते चांगले असे वाढत नाही। आता आपण तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही चहा पावडर आहे। चहा पावडरमध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असते आणि ज्या झाडांना फक्त पाणी येतात अशा झाडांसाठी तर ही चहा पावडर अतिशय उपयुक्त आहे। मी ही ताजी चहा पावडर घेतलेली आहे, त्यामुळे याचा वापर हा अगदी प्रमाणशीरच करायचा आहे। तुम्ही त्याऐवजी वापरलेल्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता, मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच याचा वापर आपल्याला खत म्हणून हा करायचा आहे। चहा पावडर ही तुम्ही अशीच कोरडी मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा त्याच्यापासून पाणी तयार करून देखील लिक्विड खत तयार करून देखील त्याचा वापर आपल्याला हा करता येतो। खते देण्याबरोबरच झाडावरती आपल्याला काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये जे कुंडीतील माती आहे ती देखील 15 ते 20 दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी। त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहतो। ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे मुळांची वाढ ही चांगली होते। साहजिकच आपले झाड आहे ते देखील हे चांगले वाढत राहते। आता आपण जी चहा पावडर घेतलेली आहे ती एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी अर्धा चमचा एवढाच या चहा पावडरचा वापर करायचा आहे। माझी छोटी कुंडी म्हणजे 8 इंचाची असल्यामुळे मी अर्धा चमचापेक्षा थोडी कमी घेतलेली आहे। जर तुम्ही वापरलेले चहा पावडरचा वापर करणार असाल तर मात्र त्याचे प्रमाण थोडे जास्ती म्हणजे 1 ते 1.5 चमचा या प्रमाणामध्ये ती चहा पावडर ही वापरायची आहे। अशा प्रकारे चहा पावडर मातीमध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे, म्हणजे चहा पावडरमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।